टीचर. ही इज MA MPhil PhD twice. एक ह्युमन सायकोलॉजीमध्ये आहे आणि दुसरी हिस्ट्री आहे. हिस्ट्री म्हणजे एशियन बुद्धिझम अँड टुडेज बुद्धिझम. त्याचा वरचा असा पण सवन कालो अयं भदन्त साधु साधु साधु. अशा प्रकारे उपस्थित सद्धम्मातील सद्धम्मशी आदरणीय गायकवाड परिवारातील संपूर्ण परिवार सदस्य आज ज्यांच्याकरिताही मंगलमैत्री केली ती प्रोफेसर आयुष्यमाननी माधवी जय गायकवाड आणि ॲडव्होकेट जय गायकवाड. ॲज अ टू बी पॅरेंट, today's Buddha Sutra and today's chanting of the Buddha Sutra shower for Madhvi and Advocate Jay as a to-be parent. My dear Buddha Sutra Vachana will protect from all negative energy. मी प्रारंभी म्हटल्या करीत होतास की Buddha always say this is not my religion and this is not part of religious culture. This is the finest finding of the Buddha. की कोणीतरी एखादी गप्पधारणा धारण केलेली एक भगिनी स्वयंबुद्धाकडे गेली आणि बुद्धास अनुमोदन करून याचना केली की हे भगवान, मी या संसारात आई होण्यास पूर्णतः तयार आहे. या निसर्गात येणाऱ्या बालकासाठी मी कोणत्या प्रकारचे अनुमोदन करावे, तयारी करावी. तर बुद्ध म्हणाले की सर्वात पहिलं दान या निसर्गात तू सर्वात मोठं दान दिलंय की तू तुझ्या गर्भाशयात कोणाला तरी जन्म देण्यासाठी जागा दिली आहे. सर्वात मोठं दान आहे. बुद्ध म्हणतात बुद्धांच्या आयुष्यातही सर्वात पहिलं प्रेशियस आणि सर्वात मोठं दान बुद्धाला काय मिळालं तर बुद्ध म्हणतात की महामाया देवीने तिच्या गर्भाशयात जागा दिली आणि तिथे बुद्ध होण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला. यदा कदाचित त्या संवादामध्ये एक सूदभरही इकडे तिकडे झालं असतं आणि महामाया देवीने म्हटलं असतं की मी अशा प्रकारचं अनुमोदन देत नाही की आय एम नॉट रेडी नाव, दिस इज नॉट राईट टाईम फॉर मी. तर बुद्ध म्हणतात की बुद्ध होण्याची प्रक्रिया कोण जाणे अजून कित्येक कल्पवर्ष थांबली असती. आणि म्हणून बुद्धाच्या आयुष्यात बुद्धाला मिळालेलं सर्वात मोठं दान कोणतं आहे तर गप्पधारणा धारण केल्या त्या क्षणी एक होणारी माता टू बी मदर ॲक्सेप्ट द ट्रूथ ऑफ दिस मोमेंट अँड आय एम रेडी असं म्हटलंय की आता मी तत्परतेने या निसर्गातल्या संसार तत्वाला पूर्णत्व देणारं सर्वात मोठं अनुमोदन आई आणि वडील होण्याचं भाग्य जर निसर्ग देत असेल आणि आपण स्वीकारत आहात तर तुम्ही दिलेलं सर्वात मोठं दान येणाऱ्या बालक बालिकेला आहे. ते कोणीतरी द्यावंच लागते. सो देर इज टू थिंग्स इज टोटली अनकंट्रोल फ्रॉम यू अँड मी. फर्स्ट इज माय बर्थ अँड सेकंड इज माय डेथ. सो बर्थ इज नॉट इन माय कंट्रोल. हेच माझे माता पिता असावेत हे कोण ठरवतं तर बुद्ध म्हणाले हे निसर्ग ठरवतो. जन्म घेणारी भूमी कोणती असावी ही जन्मभूमी कोण ठरवतं तर निसर्गच ठरवतो. जन्माची वेळ कोण ठरवतं तर निसर्गच ठरवतो. जन्म कुठे व्हावा, कोणाच्या पोटी व्हावा, कोण माझे माता पिता असावेत याचा निर्णय पूर्णतः निसर्गाने आपल्या अधीन ठेवला. हे माणसाच्या नियंत्रणाच्या पलीकडे आहे. निसर्ग ठरवतो माता पिता, निसर्ग ठरवतो जन्माची वेळ आणि निसर्गच देतो जन्माचा प्रवासाचं अनुमोदन. आणि म्हणून सर्वात मोठा पहिला साधुवाद जेव्हा जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा तेव्हा दोन साधुवाद द्या. पहिला साधुवाद आईला आणि दुसरा साधुवाद निसर्गाला. कारण या निसर्गाने आणि आईनेच ठरवला माझा जन्माचा प्रवास.
बुद्ध त्या भगिनीला उपदेश देताना म्हणतात की आजपासून पुढे जन्माला येईपर्यंत ते बालक बालिकेला निसर्गात मनुष्य म्हणून जन्माला येईपर्यंत तू या 5 गोष्टीच्या अलंकाराचं अनुमोदन कर. These 5 lines is belong to your practice, not religion. So these 5 lines of the Buddha will make affirmative mind to maintain positive energy, inner peace and harmony in day-to-day life through Buddha's chanting of the Buddha Sutra, meditation of the Buddha Sutra and preaching of the Buddha's Sutra. का गाथा म्हटल्या? मी प्रारंभीच म्हटलं हे बुद्धाने शाश्वत करून टाकलं आणि इट्स अ पार्ट ऑफ माय PhD thesis, सो आय नो द इम्पॉर्टन्स ऑफ दिस लाईन. सो बुद्धा नेवर कोट की तुम्ही अमुक अमुक गाथा म्हणा आणि तुमचा आता तुम्हाला आशीर्वाद मिळाला आणि तुमचं सर्व भलं होईल, असा बुद्धाने कधीच दावा नाही केला, कधीच नाही. आय रेफर अप्रॉक्सिमेटली 700 Buddha philosophy book to complete my PhD thesis, but I didn't find one single line की बुद्ध म्हणाले मी तुझ्या डोक्यावर हात ठेवला आणि जा तुझं आता भलं होईल, कधीच नाही. पण बुद्ध म्हणाले तू आता माझ्याकडे आलीच आहेस आणि तू एका बालक बालिकेला जन्म देऊन या निसर्गातलं अतिउच्च माता होण्याचा आनंद प्राप्त करणारच आहेस, तर तुझ्यासोबत ह्या 5 गोष्टीचा अलंकार आजपासूनच राहू दे. आणि मग त्या 5 गोष्टी आजही आपण म्हटल्या, भंतेनी पुढे म्हटल्या, आपण त्यांना रिसाईट केलं. भंते पुढे म्हणत होते, आपण त्याला फॉलो करत होता. पाना ती पाता वेरमणी. तुम्ही म्हणाल की अजून बालक जन्माला आला नाही आहे आणि तुम्ही आत्ताच त्याला पंचशील दिलं, तर बुद्ध म्हणतात प्रथमो संखारो गप्प मंगलाय. पहिला संस्कार मनुष्याच्या जीवनातला आहे गप्प मंगला. आता व्यवहारात तुम्ही काय नाव द्यायचे ते द्या, तुम्ही काय म्हणायचं ते म्हणा, पण एक धम्मगुरू म्हणून अभिधम्म पिटकात त्याला म्हटलं आहे गप्प मंगलाय प्रथमो संखारो. जेव्हा ॲडव्होकेट सरांनी मला विचारलं की इथं चालत आहे पूर्वापार, पण ॲज अ हायली क्वालिफाईड टू बी पॅरेंट आय हॅव टू आस्क व्हॉट इज द एक्झॅक्टली पाली वर्ड इन बुद्धा फिलॉसॉफी फॉर दिस सेरेमनी. कोणी वटी भरण म्हणेल, कोणी डोहाळे जेवण म्हणेल, कोणी अजून काय म्हणेल, व्हॉट एव्हर, काही हरकत नाही. ज्या ज्या फिलॉसॉफीमध्ये जे जे म्हटलं आहे ते लोक बांधव त्याचं पालन करतात. पण ॲज अ ऑथेंटिक फॉलोअर ऑफ द बुद्धा, धम्मा अँड संघा अँड पूजनीय बोधिसत्वा, ज्या महान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यागातून मिळालेला हा धम्म शब्द, मग मी माझ्या मुलाच्या वयाच्या 20व्या वर्षात त्याची सुरुवात नाही करणार. आईच्या गर्भाशयात 7व्या महिन्याचा असताना सुरुवात करेल आणि 7व्या महिन्याचा असताना, जसं मी प्रारंभी म्हटलं, प्रिनांटल डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन अँड पोस्टनांटल डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन, दिस theory raised by Buddha 2568 years ago. But sometimes some psychologists come ahead and they quote, this is my theory, the Sigmund Freud. When we म्हटलं की as a psychologist and the authentic person to deliver this message, I refer totally what is the exactly meaning of prenatal development of brain and postnatal development of brain according to the Sigmund Freud as a father of psychology, and according to the Buddha, the first scientist of the philosophy of mind. मी विचार केला की 337 वर्षापूर्वी सिगमंड फ्राइड हे म्हणत आहे, पण बुद्धाने तर 2568 वर्षापूर्वी there is something behind your mind, there is something behind your behavior. So what is the exactly definition of the psychology? Psychology is a authentic study of human behavior, nothing else. But Buddha say behind behavior there is something and that is mind. म्हणजे बुद्ध वर्तमान मानसशास्त्राच्या अजून पुढे गेले आणि ती सेलिब्रेशन अँड संखारो इज टोटली रिलेटेड टू द प्रीनांटल डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन. आईच्या गर्भाशयात विकसित होतानाच आईच्या कर्णपटलावर पडलेला शब्द 7व्या महिन्यानंतर आईच्या गर्भाशयातला बालक किंवा बालिका पूर्ण श्रवण करते. आय हॅव टू कॉन्शियस काय ऐकावं आणि काय ऐकू नये. काय ऐकल्याने माझ्या गर्भाशयातल्या बालकाला आनंद मिळेल आणि काय ऐकल्याने दुःख मिळेल.
जन्माला आल्यानंतर बुद्ध म्हणाले काळजी करू नका. जन्माला येण्याच्या अगोदरच विथ अटेंटिव्ह माइंड, विथ अलर्ट माइंड, बिफोर बर्थ, ते बालक किंवा बालिका तुम्हाला दोघांना इतका मोठा साधुवाद देईल की माझ्या संस्काराची सुरुवात जन्माला आल्यानंतर नाही केली, जन्माला येण्याच्या अगोदरच आईच्या गर्भाशयात असतानाच मी ऐकलं. कोणीतरी एखादे बुद्धिस्ट मंक म्हणत होते आणि माझी आई शुद्ध चित्ताची एकाग्रता करून तिच्या कर्णपटलावर पडलेला प्रत्येक शब्द श्रवण करत होती. आणि काय श्रवण केलं? ते मध्यम आहे, ते मधुर आहे, ते संत आहे, ते अर्थपूर्ण आहे, ते मध्यमा पदा आहे, ते इतकं सुंदर आहे. ते ऐकता ऐकता कर्ण कर्कश कधीच वाटलं नाही, है ना. तुम्ही कोणत्याही स्वरामध्ये म्हणा, तुम्ही कोणताही राग पकडा, संगीतातले जेवढे राग आहेत, हे एकमेव चॅन्टिंग ऑफ द बुद्धसूत्रा असं एक चांट आहे. तुम्हाला कोणता राग आवडतो त्या रागात तुम्ही त्याला म्हणायला सुरुवात करा, है ना. इति पिसो बुद्धा अरहं सम्मा संबुद्धो, सहज म्हणा, दीर्घ म्हणा. इति पिसो बुद्धा बुद्धरहं. राग कोणताही घ्या, कर्णपटलावर पडताच त्याचं महात्म्य, मोठेपण, माधुर्य, अर्थयुक्त भाव आणि एका क्षणात माझं चित्त एकाग्र होईल एवढा मोठा पॉवर आहे. बिकॉज दिस ऑल वर्ड इज बिलॉंग टू द बुद्धा. मी नेहमी म्हणतो, दिस वर्ड इज नॉट बिलॉंग टू मी, दिस वर्ड इज नॉट बिलॉंग टू Jai, this word is not belong to Shyam Dada, this word is completely belong to the Buddha, Dhamma, Sangha and Bodhisattva. आम्ही केवळ डिलिव्हर करत आहोत. I am not owner of this word. This word is belong to the Buddha. आणि म्हणून ते शब्द एका आई होणाऱ्या आईच्या कर्णपटलावर पडतात. आईच्या गर्भाशयात या क्षणाला जो बालक ऐकत आहे त्याला असं वाटेल की दररोज जे जे आई ऐकते, आज वेगळं मी काहीतरी ऐकतो. ती दररोज ऐकत नाही, आज वेगळं ऐकत आहे. आणि दिस वर्ड इज बिलॉंग टू द बुद्धा. बुद्धानीच म्हटलं, पानाती पाता वीरमणी शिक्षापदं समाधी. आम्ही तुम्ही तुमच्या बालकाला किंवा बालिकेला म्हणा, या निसर्गात सारे लोक दुसऱ्याला दुःख देण्यामध्ये धन्यता मानतात. दुसऱ्याला दुःख देऊन लोकांना आनंद मिळतो. हे बालका, हे बालिके, तू मात्र या निसर्गात जन्माला येण्याच्या अगोदरच संकल्प कर. बुद्धा डज नॉट अलाउ मी टू हार्म द अदर्स बॉडी बाय माय बॉडी. या माझ्या शरीराने दुसऱ्या निसर्गातल्या कोणत्याच सत्वाच्या शरीराला इजा करण्याची अनुमती माझ्या थोर बुद्धाने मला दिलीच नाही. हत्या करणं तर दूरच राहिलं. आपण सरळ सरळ अर्थ लावतो, पण याचा खरा अर्थ पाता याने हार्म करणे, हत्या नाही. पानाती पाता. सो बुद्धा's philosophy do not allow me to harm others being. निसर्गातले जेवढे म्हणून सत्व आहेत तेवढ्या साऱ्या सत्वाला प्रेम करणारा म्हणून जन्माला ये, अनंत अनुकंपा करणारा म्हणूनच जन्माला ये. जर कोणी म्हटलं की कोण आहे तू, किती प्रचंड राग आला तरी तुझा हात कधी उचलला जात नाही, त्याने किंवा तिने म्हणावं, आईच्या गर्भाशयात असतानाच मी शिकून आलो. आय नो हाऊ टू डील विथ स्ट्रेस, आय नो हाऊ टू डील विथ अँगर, आय नो हाऊ टू डील विथ सॉरो. ॲज ऑथेंटिक फॉलोअर ऑफ द बुद्धा, मी बाल मनातच बुद्ध अनुयायी बनण्याची प्रक्रिया आईच्या गर्भाशयातूनच शिकून आलो. आणि म्हणून होता होपर्यंत मी माझ्या शरीराने जराही कोणाला दुःख देत नाही. हे पहिलं वचन आपण श्रवण केलं आणि त्याला म्हटलं शील वचन. दिस इज ऑथेंटिक अँड फर्स्ट वर्ड ऑफ द बुद्धा विच रेज बाय द बुद्धा टू मेंटेन हार्मनी अँड इनर पीस इन माय डे टू डे लाईफ. आपणच जर जगात कोणाला दुःख दिलं नाही तर बुद्ध म्हणाले, तुम्हाला दुःख देणाऱ्या लोकांची संख्या फार कमी असेल. आणि एवढं करूनही जर कोणी दुःख दिलं असेल, दॅट इज नॉट युअर कर्मा. इतकं पालन करूनही जर कोणी तुम्हाला दुःख देत असेल तर यू आर नॉट रिस्पॉन्सिबल ऑफ दॅट कर्मा. द अदर पीपल विल रिस्पॉन्सिबल फॉर दॅट कर्मा ऑफ बॉडी.
दुसरं वचन आज प्रोफेसर माधवी यांनी ग्रहण केलं आणि ते आहे अदिन्ना दाना वेरमणी. हे भगिनी, तुझा प्रवास सुरू झाला आहे आणि याच वेळेला तुझ्या कर्णपटलावरती दुसरं शील मी देतो, अदिन्ना दाना. त्याचा चोरी करण्याशी काही संबंध नाही. अदिन्ना, न दिलेलं, अदिन्ना. चोरी करणं तर खूप लांब. जे जे मला दिलं नाही ते माझं नाही, माझ्या मालकीचं नाही, मला त्याला स्पर्श करायचा नाही. हे जन्माच्या अगोदरच माझ्या आई आणि वडिलांनी मला शिकवलं. जे तू कमावलं तेच तुझं आहे, जे तुला सन्मानाने दिलं तेच तुझं आहे. जे दिलंच नाही, मग तुझ्या बाजूला सोनं पडू दे, धन पडू दे, तुला अत्यंत प्रिय एखादं फ्रूट पडू दे, पण जर तुला दिलं नसेल तर अजिबात त्याला स्पर्श करू नको. हा संस्कार बुद्ध देतात. आणि हा बालक किंवा बालिका कुठेही जाऊ द्या, कोणाच्या बड्डेला जाऊ द्या, माता पिता म्हणून आम्हाला फुल कॉन्फिडन्स आहे की तो त्या घरात गेला तर त्या घरातल्या कोणत्याच वस्तूला हात लावणार नाही. बिकॉज ही अँड शी इज अ ऑथेंटिक फॉलोअर ऑफ द बुद्धा अँड ही नो द इम्पॉर्टन्स ऑफ अदिन्ना दाना वेरमणी. संस्कार मिळाला. पेन्सिल असू दे, खोटरबल असू दे, दप्तर असू दे, माझं मूल नर्सरीत जाऊ दे, प्ले ग्रुपमध्ये जाऊ दे, फर्स्टमध्ये जाऊ दे, आय हॅव कॉन्फिडन्स अबाउट माय चाइल्ड विल नॉट एक्सेप्ट. न दिलेलं ते स्वीकारणारच नाही. एवढा जर सुंदर संस्कार मिळाला तर त्या बालकाच्या आयुष्यात कुठेच अपघात होणार नाही. हे भगिनी, हे दुसरं शील तू घे. तिसरं शील बुद्ध देतात. आईला आई म्हणावं, बहिणीला बहीण म्हणावं, पत्नीला पत्नी म्हणावं, मैत्रिणीला मैत्रीण म्हणावं. आयुष्यात जेवढे म्हणून स्त्री पात्र तुमच्या येतात त्या साऱ्या स्त्री पात्राचा सन्मान करण्याचा संस्कार माझ्या आईने मला आईच्या गर्भाशयातच दिला. चुकूनही जन्माला आल्यानंतर आयन तारुण्य येऊ दे, माझ्या आयुष्यात सुख भरे माझा इकडे तिकडे पाऊल न पडता मी नैतिक धर्माचं पालन करतो. फार इम्पॉर्टंट आहे आज, है ना. आपल्याकडे मागच्या 2 महिन्यापूर्वी किती भयंकर घटना घडली, दररोज घडत आहे. जर या शिलाचं महत्व कळलंच नाही, कामेषु मिथ्याचारा वेरमणी शिक्षापदं समादियामि, माझ्या आयुष्यात सारे स्त्री पात्र म्हणून जेवढे येतात, आईला मी आईच म्हणेल, बहिणीला बहीण म्हणेल, पत्नीला पत्नी म्हणेल, मैत्रिणीला मैत्रीण म्हणेल, आणि जेवढ्या म्हणून स्त्रिया माझ्या आयुष्यात येतील मरण पत्करेल, पण तिचा अवमान मात्र माझ्याकडून होणार नाही. एवढा संकल्प करून कोणी जर जन्माला आलं तर त्याला दिल्लीला जाऊ द्या, सिक्कीमला जाऊ द्या, अब्रॉडला जाऊ द्या, युरोपला जाऊ द्या, तरुण म्हणून आई आणि वडील म्हणून तुम्ही शांत झोप घ्याल. कारण त्याला आईच्या गर्भाशयात असतानाच मी शिकवलं की मैत्रीण आहे तर मैत्रीण म्हणून सन्मान कर, ही आई आहे आईच म्हणून सन्मान कर, ही पत्नी आहे तर पत्नी म्हणून सन्मान कर. आणि तुमच्या आयुष्यात जेवढे म्हणून सारे स्त्री पात्र येतात, कामेषु मिथ्याचारा वेरमणी, हे मी आईच्या गर्भाशयातच ऐकलं. नाही तर लोक म्हणतात बंटीजी याचं वय वर्ष 21 आहे म्हणतात, बंटीजी याच्या डोक्यावर हात ठेवा, अजिबात आमच्या घरात कोणाचं ऐकत नाही. मी म्हटलं आता याच्या डोक्यावर हात नाही पाय ठेवा, आता हे कोणाचंच ऐकणार नाही. 21 वर्षाचा झाल्यावर तुम्ही आमच्याकडे घेऊन आलात, आता देव जगात कोणाचं ऐकणार नाही. जी कल्पनेतला ब्रह्मदेव आहे ना तो पण आला आणि त्याच्यासोबत बोलू लागला, त्याचाही तो ऐकणार नाही. वेळ निघून गेली. जर माता पिता म्हणून तुम्ही फार सेन्सिटिव्ह आहात असं तुम्ही म्हणता तर जन्माच्या अगोदरच मला म्हणते कोणता तरी संस्कार द्या. 7व्या महिन्याचं बाळ किंवा बालिका आहे, आम्ही म्हणतो की वा, आय अप्रिशिएट यू ॲज अ टू बी पॅरेंट, की तुम्ही आपल्या बालक बालिकेच्या संस्काराची सुरुवात वयाच्या 21व्या वर्षी नाही करत, 7व्याच महिन्यात करतात. अजून तो जन्माला आला नाही, ती जन्माला आली नाही. आता इथे मात्र काहीतरी करण्यासारखं आहे, संस्कार देण्यासारखं आहे. आणि तिसरा शील अनुमोदन बुद्धांनी दिलं, कामेषु मिथ्याचारा वेरमणी. चौथं इज व्हेरी इम्पॉर्टंट, आय नो हाऊ टू कंट्रोल माय टंग अँड आय डोंट हॅव एनी आयडिया हाऊ टू कंट्रोल माय टंग. शब्द फार महत्वाचे आहे. शब्दच तुमची ओळख आहे. तुमच्या घरात काय शिजलं आणि काय खाल्लं आणि किती धन तुमच्या घरात आहे. बुद्ध म्हणतात याच्यापेक्षा
बाहेर पडल्यानंतर सर्वात मोठं धन तुम्ही बाहेर घेऊन पडता आणि ते शब्दांचं धन आहे. शब्द तुमचा ओळख, शब्द तुमचा परिचय आणि शब्दच तुमच्या पर्सनॅलिटीचा सर्वात मोठा अलंकार. की कोण आहे माणूस असं वाटतं ऐकत जावं, काय मधुर वाणी आहे. नाही तर कोण आहे हा माणूस, कधी थांबतो, ऐकताना इतकं कर्कश वाटत आहे, आता तरी थांबेल, नंतर तरी थांबेल, तो थांबलाच नाही, कंटाळून मी उठून गेलो. ही तुमची ओळख. बुद्ध म्हणतात शब्द इतक्या तोला मोलाचे असावे, इतके स्पष्ट असावे, इतके प्रांजळ असावे, क्लिअर असावे, सुमधुर असावे. आपण दोघंजण भेटलो तर दोघांबद्दलच बोलूया. जर तिसरा नसेल तर त्याची इथे अजिबात चर्चा करायची नाही. नाही तर बुद्ध त्याला चुगली म्हणतात, ही चुगली बहादर आहे म्हणतात, ही चुगली खोर आहे म्हणतात. दोघं आपण भेटलो तर आपल्याबद्दल बोलतच नाही. तिचं कळलं का तुला, त्याचं कळलं का तुला, तिच्या घरात फ्रीज आला, तिच्या घरातला फ्रीज गेला, तिच्या घरात फलानं आलं, तिच्या घरातलं निघूनच गेलं, निघून गेलं तर हिला आनंद झाला आणि आलं तर हिला सर्वात दुःख झालं. कसं काय आलं नाही. मला असं वाटलं की अख्ख्या सोसायटीत डबल डोअरचा फ्रीज माझ्याकडे पहिला आला पाहिजे होता, हिच्याकडे कसा काय आला. आला तर आनंद झाला पाहिजे ना. दुसऱ्याला मिळालेलं यश, दुसऱ्याला मिळालेला सन्मान, दुसऱ्याला मिळालेली कीर्ती जर तुम्हाला पचवता आली तर तुम्ही जगातले सर्वात आनंदी पुरुष आणि आनंदी स्त्री, आनंदी तरुण आणि आनंदी तरुण. दुसऱ्याचं यश जर तुम्हाला पचवता आलंच नाही तर तुमच्यासारखा दुःखी माणूस पदोपदी दुःखी. कारण कोणाला काहीतरी मिळतच आहे आणि कोणाला काही मिळालं की हिला दुःख होतच आहे आणि हिचं दुःख काय कमी होतच नाही. कारण जग तर निघालं मिळवण्यासाठी. आणि म्हणून बुद्ध म्हणतात मुस्सावादा वेरमणी शिक्षापदं समाधियामी. आय नो हाऊ टू कंट्रोल माय वर्ड. दिस इज नॉट राईट टू एक्सप्रेस दिस वर्ड. आय हॅव टू कंट्रोल माय वर्ड. आपण म्हणतो ना अरे बोलला, हे चांगलं बोलला, तर तू कुठे बोलला. ती जागा बोलायची नव्हती. माझ्या मुलाला जन्माला येण्याच्या अगोदरच कळावं कोणत्या टोनमध्ये बोलावं. टोन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्या शब्दाने अनेकांचे मन दुखतात, आपल्या बोलण्याने अनेक संघटना तुटतात, आपल्या बोलण्याने समाज तुटतो, आपल्या बोलण्याने दोन माणसं एकत्र येण्याऐवजी बुद्ध म्हणतात घराच्या घर तुटतात, समाज तुटतो, संस्था तुटते, ऑर्गनायझेशन तुटते. शब्दामध्ये जर पॉवर असेल तर सारा जगाला तुम्ही जिंकू शकता. माझ्या प्रिय बुद्धाकडे सर्वात मोठी श्रीमंती कोणती होती. शब्दांची श्रीमंती होती. हे श्रमणा थांब, तुझी मला हत्या करायची आहे. आतापर्यंत 999 लोकांच्या हत्या केल्या आणि तुझ्याकडे तर तलवार नाही, भाला नाही, बर्ची नाही, एक मातीचं पात्र घेऊन कुठे माझ्या पुढे पळतोस. घोड्यावर आलेल्या लोकांना मारलं, हत्तीवर आलेल्या लोकांना मारलं, तू तर पायी चालत आहे. बुद्ध म्हणतात हे अहिंसका अंगुलीमाला, जे जे घडलं ते भूतकाळात घडलं असं समज आणि शांतपणे माझ्याकडे ये. तू पुन्हा एकदा माणूस बनू शकतो. एकीकडे तलवारीने कापण्याचे शब्द आणि दुसरीकडे यही भिक्खवे अंगुलीमालस् तथागतस्य वचनाय शुद्धाय मध्याय अनुमोदनाय ती मनस्सा भाव. यही भिक्खवे अंगुलीमालस्. हे अंगुलीमाला पुन्हा एकदा माणूस होता येईल. आणि तो जसा जसा जवळ येत आहे बुद्धाचे शब्द त्याच्या कर्णपटलावर पडतात. मी इतका अकराळ विक्राळ बोलत आहे, कठोर बोलत आहे, अपशब्द बोलत आहे, पण हा श्रमण आपल्या मुखातून केवळ मैत्री देत आहे, मैत्री देत आहे. मैत्रीच्या शब्दाने जग जिंकता येते. हे तुमच्या आणि माझ्या समोर सर्वात मोठं उदाहरण बुद्ध आहे. बुद्ध कधी जपानला गेले नाही. 1937 वर्षापासून सारं जपान बुद्धाला मानत आहे, है की नाही. बुद्ध कधीच युरोपला गेले नाही. अर्धा युरोप प्रेत गॉडची करतायत, ठीक आहे म्हणतात, पण चर्चच्या बाजूला 400 वर्षापूर्वीचा कम्युनिटी हॉल आहे आणि त्या कम्युनिटी हॉल दे कन्वर्ट कम्युनिटी हॉल इनटू मेडिटेशन सेंटर. नाउ दे वॉन्ट टू पीस.
and peace is only belong to Buddha. शांतीचा संबंध धर्माशी नाही, शांतीचा संबंध माणसाशी आहे. डझंट मॅटर यू आर हिंदू, मुस्लिम, जैन, ख्रिश्चन, पारसी, डझंट मॅटर. व्हॉट इज द कोर व्हॅल्यू ऑफ द बुद्धा फिलॉसॉफी? Humanity is the core value of the Buddha philosophy, not religion, not caste, not status. Core value of the Buddha philosophy is only humanity. आणि तुमच्या शब्दात जर माणुसकी असेल तर लोक म्हणतील की कोण आहे हे घर? एवढे वर्ष या इमारतीमध्ये राहतात पण कधी मोठ्याने बोलण्याचा आवाज आम्ही ऐकलाच नाही. यांच्या घरात सुख दुःख येत असतील, अप्स अँड डाऊन्स येत असतील, टफ टाइम येत असेल, बट दे नो हाऊ टू डील विथ टफ टाइम. कितीही राग होऊ द्या पण शब्द कंट्रोल करण्याची जिद्द, ज्ञान, प्रज्ञा, करुणा या लोकांकडे आहे. कोण आहेत हे लोक? दे आर ऑथेंटिक फॉलोअर ऑफ द बुद्धा अँड बाबासाहेब. हे दोन महापुरुषांचा तेव्हाच विजय होईल, मोठ्या मोठ्याने जेबी म्हणून होणारच नाही. कोण आहे ॲडव्होकेट? कोण आहे हे प्रोफेसर? कोण आहे हे घर? कठोर शब्द नाही त्यांच्याकडे, अपशब्द नाही त्यांच्याकडे, वायफाय चर्चेत कधीच सहभागी होत नाही आणि तिसऱ्याबद्दल तर अजिबातच बोलत नाही. आपण आहोत, आत्ता आहोत, दोघं आहोत, दोघंच बोलूया. आणि ते त्याचं पालन करतात. कारण या दोन महापुरुषांनी जगात कुणाची चुगली केली नाही. या दोन महापुरुषांनी जगात कुणाला कठोर बोललं नाही. बाबासाहेबांसारख्या बॅरिस्टर माणसाचा सामान घरातून असं फिरकावून दिला आणि डॉक्टर आंबेडकर, यू आर बिलॉंग टू अनटचेबल कम्युनिटी अँड यू आर नॉट एलिजिबल टू ॲक्वायर माय प्लेस. बाबासाहेब म्हणाले काही हरकत नाही. जेव्हा कधी तुला कळेल की डॉक्टर आंबेडकर कोण होते, एक दिवस असा येईल तू शोधत शोधत तू माझ्याकडे येशील. बाबासाहेब तर बॅरिस्टर होते, बॅरिस्टर. पावर असेल तो. आता आपल्या स्वतःला डॉक्टर म्हणून घेताना किती मोठे पण वाटते, ॲडव्होकेट म्हणून घेताना प्रोफेसर. तेव्हा बाबासाहेब बॅरिस्टर होते, पण सामान फेकलेल्या माणसाबद्दल चकार एक शब्द सुद्धा बाबासाहेबांनी कठोर वापरला नाही. आणि फॉलोअर ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे सज्जना, जन्माला येण्याच्या अगोदरच या जगात देव नाही, ब्रह्मा नाही, विष्णू, अमुक तमुक कोणीच नाही आहे, पण तुझ्या शब्दात हे सारेच आले पाहिजे, हे की नाही? जे लोक देवाला मानतात त्यांच्या देवातला सात्विकपणा तुला येऊ दे. जे लोक ज्याला मानतात केवळ बाह्य रूपाने तू मानू नको. तुझ्या आंतरिक मनातला बुद्ध, धम्म आणि संघ तुझ्या शब्दात येऊ दे. आणि मग तुम्ही शांत झोपाल. तो कुठेही जाऊ द्या, किती जरी काय झालं तर तो त्याच्या मित्राला शिवी मात्र देणार नाही, मैत्रिणीला अपशब्द बोलणार नाही. कारण आम्हाला त्याच्या जीवन प्रवासाचा प्रारंभच कळला. आणि मग चौथं शील भगिनी आयुष्यमार्णी माधवी यांच्याकरिता आपण अनुमोदित केलं, मुस्सावादा वेरमणी. पाचवं आणि सर्वात मोठं शील सुरा मेरय्य मज्ज पमाद ठाना वेरमणी. हे किती वेळा ऐकलं? प्रचंड वेळा ऐकलं. ऐकता ऐकता आम्हाला कधी कधी वाटलं की इट्स अ पार्ट ऑफ जलदान विधी, इट्स अ पार्ट ऑफ नामकरण विधी, इट्स अ पार्ट ऑफ न्यू हाऊस वॉर्मिंग सेरेमनी. पण कधीच आम्हाला असं वाटलं नाही की दिस इज पार्ट ऑफ माय लाईफ, दिस इज अ पार्ट ऑफ माय वे, माय लाईफ वे, हाऊ टू कम आउट फ्रॉम ऑल सॉरोज. सो बुद्धाज सूत्र वचना विल सपोर्ट मी अँड बुद्धाज पंचशीला विल सपोर्ट मी. हाऊ टू अबॅन्डन ऑल माय बॉडीज, वर्बल्स अँड माइंड्स, डार्क कर्मा इन दिस लाईफ. नॉट आता लोक म्हणतात की पुढच्या जन्मात करू म्हणतात. बुद्धाने त्याचा काहीच उपदेश केला नाही. पुढच्या जन्माचा नाही, मागच्या जन्माचा नाही, आत्ता आहो, इथे आहो, आत्ताच आहो आणि आत्ताचाच विचार करू दे. जे लोक आत्ताच्या आयुष्यात जगतात ते लोक कधी त्रस्त होत नाहीत, बेचैन होत नाहीत, व्याकुळ होत नाहीत, विक्षिप्त होत नाहीत. कारण ते आत्ताच्या क्षणाला जगतात आणि पुढच्या क्षणाचं स्वागत करतात. आणि म्हणून या क्षणी या बालकाचं आयुष्य, बालिकेचं आयुष्य अत्यंत अनुमोदित करण्याकरिता बुद्धाने पाचवं शील दिलं. आणि बुद्ध म्हणाले, हे भगिनी, होणारी नियोजित माता पिता या रूपाने आज तुझ्या कर्णपटलावर पडलेलं हे पाचवं शील या बालिकेला किंवा बालकाला तयार करत आहे की हे सज्जना, तू जन्माला येण्याच्या अगोदरच अलर्ट हो,
सारे लोक इथे मध्यधुंद अवस्थेत राहण्यामध्ये धन्यता मानतात. तू मात्र या निसर्गात उपलब्ध असलेल्या कच्च्या किंवा पक्क्या मनाला मदमस्त करून टाकणाऱ्या कोणत्याच पेयाच्या आधी जाणार नाही. का सुंदर बुद्धाने उपदेश केला. जर तुमच्या बालकाने इथे तुम्हा दोघांना बुद्ध म्हणतात, पैसा कमी पडला तरी चालेल, जेमतेम धन आलं तुमच्याकडे तरी चालेल, फार मोठी गाडी नाही आली तरी चालेल, पण आपल्या बालक बालिकेला कायम सांगा, या निसर्गातल्या अशा मध्य अवस्थेला तू स्पर्श न करणारा तरुण झाला पाहिजे. नाहीतर तुमच्या आयुष्यात, तुमच्या मुलाच्या आयुष्यात प्रचंड अपघात होती. इतका पैसा कमावला, इतका पैसा कमावला, इतका पैसा कमावला की 16 वर्षाच्या मुलाला पोर्श गाडी दिली, हे ना, पुण्याच्या एका माणसाने जा बोलला घेऊन एक क्रेडिट कार्ड दिलं आणि 16 वर्षाचा मुलगा बारमध्ये घुसला. 14,000 रुपयाचं मद्यप्राशन केलं. पोर्श गाडीची स्टेरिंग हातात घेतली आणि 140च्या स्पीडने गाडी पळवायला लागला आणि इंजिनिअरिंगच्या 2 तरुणांना जागीच मारून टाकलं. तोही जेलमध्ये आहे, त्याचे आईवडील पण जेलमध्ये आहेत, त्याचे आजोबा पण जेलमध्ये आहेत. पैसा इकडेच राहिला आणि सारेच्या सारे जेलमध्ये गेले. बुद्ध म्हणाले, पैसा, धन, संपत्ती मर्यादित ठेवा, जेमतेम ठेवा. आपल्याला ज्ञान ग्रहण करता येईल तेवढी संपत्ती माझ्या मुलासाठी मी कमावून ठेवली, पुढचं ते कमावून केले. ज्ञान देता येईल तेवढे माझ्याकडे सारे पैसे आहेत. त्याला अब्रॉडला जायचं तर मी तयारी करून ठेवली, त्याला इथे शिकायचं तयारी करून ठेवली, पुढचं ते करेल. फक्त शिक्षणापुरती तयारी तुम्ही करा, पैसा कमावण्याचं काम त्याला करू द्या, तिला करू द्या. आता पैसेही जर तुम्हीच कमावून ठेवले मग तो पोर्श गाडीच घेऊन टाकेल, माणसाला मारतच सुटेल तो, कारण त्याला काहीच कमवायचं नाही. आपण संकल्प करू, आपण कोणीच पारंपरिक वैभव मिळालेले लोक नाही आहोत. पैशाला पैसा जोडल्याशिवाय तुमचं माझं थन उभा राहत नाही आहे. आणि जर कष्टाने, त्यागाने, परिश्रमाने, नियोजनाने पैशाला पैसा जोडून जर तुम्ही श्रीमंत होत असाल तर एका मिनिटात श्रीमंती घालवणाऱ्या पिढीला जन्म द्यायचा नाही. त्यांना कळू दे की हे माझ्या थोर माता पित्यांनी कमावलेलं घर मोठं परिश्रम करून आलंय, सहज नाही आलं. या पिढीला जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही, बाबासाहेब म्हणाले तुमच्या उटीत टाकलेला बुद्ध मोठा परिवर्तनीय आहे. अगेन दिस कोट इज नॉट बिलॉंग टू मी. 14 ऑक्टोबर 1956ला संध्याकाळी 6:12 बाबासाहेब उभे राहिले आणि 5 लाख लोकांना बाबासाहेब म्हणाले, तुमच्या ओटीत टाकलेला बुद्ध मोठा परिवर्तनीय, सकारात्मक आणि आंदोलन करणारा बुद्ध आहे. तुमच्या ओटीत टाकलेला बुद्ध घेऊन तुम्ही जर गावी गेलात तर एकत्र बसावे, एकत्र उठावे अशा आपल्या मालकीच्या जमिनी आपल्याकडे नाही, प्रशस्त म्हणून घर आपल्याकडे नाही. पण मला आशा आहे, बाबासाहेब म्हणतात, पण मला आशा आहे तुमच्या ओटीत टाकलेला बुद्ध नजीकच्या काळात मोठं परिवर्तन घेऊन येईल आणि तुमचं स्वतंत्र पद, प्रतिष्ठा आणि स्वतंत्र घर असेल. मी सुरुवातीला म्हटलं हा डायस किती श्रीमंत आहे. 68व्या वर्षी नजीकच्या काळात तुमचं स्वतःचं पद असेल, प्रतिष्ठा असेल, डिग्री असेल आणि स्वतःचं तुमचं घर असेल. हे बाबासाहेबांनी वाक्य भाषित केलं आणि हे सर्व करून तुम्ही आणि मी बाबासाहेबांचं भाष्य पूर्णत्वाला करायला निघालो. कष्ट आहे, परिश्रम आहे. 68 वर्षापूर्वी ज्या कुटुंबाकडे घर नव्हतं, 68 वर्षानंतर एवढ्या प्रशस्त अद्यावत शहरात माझं 2 BHK 1 BHKचं घर आहे. तुम्ही घर घेतलं पण स्वप्न मात्र बाबासाहेबांचं पूर्णत्वाला गेलं की नजीकच्या काळात तुमचंही स्वतःचं घर असेल. तुम्ही डिग्री पदवी प्राप्त केली, माझ्या समाजातल्या प्रत्येक घरात इंजिनियर, डॉक्टर आणि प्रोफेसर जन्माला यावा. मी डॉक्टरेट बुद्धिस्ट मंक आहे. शी इज अ प्रोफेसर टू बी मदर अँड ही इज अ ॲडव्होकेट टू बी फादर. आणि माझ्या पाठी बसले आशीर्वाद देत उभे राहिलेले हे महान प्रकांड पांडित्य लाभलेला बोधिसत्व म्हणे, हेच तर आम्हाला पाहिजे होतं. आणि तेच तुम्ही उभं करत आहात. विद्येतून, संघटनेतून, आंदोलनातून केवळ सारं काही मिळालं, अति आनंद आहे. म्हणून अनेक लोक, मी तुमचं कौतुक करतो,
इतकं सुंदर पद्धतीने तुम्ही हे केलं. कित्येक लोक 5 स्टार हॉटेल बुक करतात, एन्जॉयमेंट करतात, पार्टी देतात, नको तेवढा पैसा उधळतात आणि बेबी शॉवर म्हणून फिरतात. पण या निमित्ताला ठेवून जर मर्यादित संपत्ती असूनही एखादं कपल, एखादी जोडपं, एखादा तरुणी या पद्धतीचा प्रयत्न करते, तर ॲज अ डॉक्टरेट बुद्धिस्ट मंक म्हणून माझ्या एवढा सुखी प्रसन्न आता या क्षणाला जगात कोणीच नाही. कारण याच प्रयत्नातून थोर बुद्ध आणि पूजनीय बोधिसत्व या दोन्ही महापुरुषांची परंपरा पुढे आपल्याला नेता येईल, टिकून ठेवता येईल. आणि या वर्षावासातलं हे पुण्य ॲडव्होकेट जय सर आणि प्रोफेसर माधवी मॅम यांच्या या प्रवासाला मिळालं. मी स्वतः डॉक्टर भगवंत मैत्रीय घोष आयुपाल महास्थवीर या रूपाने अनुमोदित केलं. जेव्हा मला पहिल्यांदा जय सरांचा फोन आला आणि त्यांनी म्हटलं की तुमचा नंबर मला श्यामदादांनी दिला, मला मोठा आनंद झाला की चळवळीतलं फार मोठं व्यक्तिमत्व आदरणीय श्यामदादा. मला वाटतं की या नाता कारणाने आम्ही आता फार भेटत आहोत. मागच्या संडेला यावेळेला आम्ही दोघे एकत्र होतो आणि या संडेला पुन्हा आम्ही दोघं एकत्र आलो. कोण जाणे आम्ही पुढच्या संडेला एकत्र येत राहू. आणि चळवळीला मिळालेलं हे महान व्यक्तिमत्व की श्यामदादाने तुमचा नंबर मला दिला. खरं तर 2 कार्यक्रम होते, पण मला एका ज्येष्ठाने नंबर रेफर केला, सो आय हॅव टू गो देअर. आणि म्हणून कधी कधी तुमचं पुण्य माझं पुण्य जुळून येतं आणि माझी जिथे गरज आहे तिथेच तुमचे शब्द पोहोचले पाहिजेत. आणि हे शब्द घेऊन आपल्यासोबत मला संवाद करण्याची खूप सुंदर संधी मिळाली. पुन्हा एकदा हा आपला धर्म नाही, पुन्हा एकदा दिस इज नॉट पार्ट ऑफ रिलिजियस कल्चर. हे केवळ संस्कारित करण्याचा आणि येणाऱ्या पुढच्या जनरेशनचा सर्वात मोठा सन्मान करण्याचं उदंड आयुष्य तुम्हाला मला मिळालं. म्हणून आपण आपला वर्तमान काळातला शिक्षित समाज आहे. वी आर हायली क्वालिफाईड पीपल, वी आर हायली क्वालिफाईड कम्युनिटी. सो वी नो द इम्पॉर्टन्स ऑफ द संखारो, वी नो द इम्पॉर्टन्स ऑफ द प्रीचिंग, वी नो द इम्पॉर्टन्स ऑफ चॅन्टिंग. मॅम, I would like to suggest, just go to Google and from today you have to, before sleep, just listen 2 minutes, 3 minutes chanting of the Buddha Sutra from Myanmar, chanting of the Buddha Sutra from Sinhalese, chanting of the Buddha Sutra from Cambodia. जेवढे म्हणून थेरवादी बौद्ध धर्माचे परंपरेत अनुमोदित राष्ट्र आहेत तिथे जे जे चॅन्टिंग होतात. आणि एक बुद्धा ब्रॉडकास्ट यूट्यूब चॅनल माझं पण आहे. तिथे एका प्रेग्नेंट स्त्रीने बालकाला जन्म देईपर्यंत कोणतं चॅन्टिंग ऐकायचं आहे, जस्ट गो टू यूट्यूब, फाइंड ऑफ बुद्धा ब्रॉडकास्ट आणि आपण तिथे बिफोर स्लीप यू हॅव टू चॅन्ट 2-3 minutes बुद्धा चॅन्टिंग. वेन यू विल स्टार्ट युअर डे यू हॅव टू लिसन चॅन्टिंग बुद्ध सूत्रा. झोपण्याच्या अगोदर माझ्या कर्णपटलावरती बुद्धांचीच गाथा होती. गाथा ऐकत ऐकत झोपी गेली. तुमच्या बालकाचं जीवन मोठ्या समर्थ रूपाने राहील. त्यात एखादी भगिनी शिव्या देता देताच झोपी गेली. हिला दे शिव्या, तिला दे शिव्या, त्याला दे शिव्या, वरच्याला दे शिव्या. आता त्याचा बालक किंवा तिचा बालक कसं काय शांत झोपेल? आई माझी शिव्या देत देतच झोपी गेली आणि तो पण शिव्या देत देतच येतो. मग सकाळी उठल्या बरोबर कुणाला बोलूच नका. डोळे ओपन झाल्याबरोबर उभं राहिलात, उठलात, जस्ट स्टार्ट लिसनिंग बुद्धा चॅन्टिंग आणि तुमच्या दिवसाची सुरुवात बुद्ध सूत्र ऐकत ऐकत करा. सुंदर बुद्ध सूत्र ऐकलं, रतनसूत्र ऐका, कर्णेमेत्त सूत्र ऐका, मंगलसूत्र ऐका, अभानातनीय सूत्र ऐका, अतनातनीय सूत्र ऐका, पुंडलीक सूत्र ऐका, परिजिंत सूत्र ऐका, 28 परितन बुद्धा सूत्र ऐका. मी तुम्हाला शेअर करेल कोणकोणते सूत्र ऐकायचे ते. आणि माझ्याही शब्दात काही सूत्र आहेत. माझा आवाज आवडला तर माझे ऐका, माझा आवाज नाहीच आवडला तर म्यानमारचे ऐका, थायलंडचे ऐका. इतके सुंदर या 2 महापुरुषांनी आपल्याला ऑप्शन दिले. एकच नाही आपल्याकडे. दिस इज फायनल. नो, आय नो अँड आय हॅव अ चॉईस. इतक्या सुंदर चॉईसेस आपल्याला दिल्या. त्याला तर धम्म म्हटलंय. हे धम्म म्हणजे अंतिम नाही की मी अंतिम आहे आणि मलाच करा आणि मलाच द्या तरच तुम्हाला मिळेल. अजिबात इथे असं काहीच नाही. वाटेल ते निवडा, वाटेल ते शोधा, वाटेल ते फाइंड आउट करा. आणि आय हॅव टू फाइंड आउट माय ओन वे how to chant Buddha Sutra and what is the exactly benefit of the Buddha Sutra as a to be mother in my day-to-day life. Well, I will start my day with